मित्रांनो, पुशेगावच्या यात्रेमध्ये आहे आणि जातीवंत वळू आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणचे वळू आज या पुशेगावच्या नगरीमध्ये आलेले आहेत. एक पुशेगावचा बाजार म्हटलं तर महाराष्ट्रातून माणसं येत असतात. वळूंची ओळख पटली जाते. आज सोशल मीडिया आहे, परंतु पूर्वीच्या काळी बाजारामध्येच वळू बघायला मिळायचे. आज आपण स्वप्नील पडतरे, पडतरवाडी, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक जातीवंत बैलांची दावण आहे आणि त्यांच्या दावणीची सगळी बैल आज किती आहेत किंवा काय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. स्वप्नील शेठ, नमस्ते. नमस्ते. आज किती बैल आहेत दावणीचे आपल्या इथे? आज आपल्या इथं 4 बैल आहेत वळू आणि एक घरच्या गायचं वासरू आणलंय विक्रीसाठी. ठीक आहे, वासर नंतर बघूया, परंतु वळूंची आम्हाला एक एक ओळख करून द्या. आपला राजा हे आता आपल्याकडे एक 5 वर्ष झालं आपल्याकडे हा बैल आहे. आदत असतानाच बैल खरेदी केला होता. सिद्धापूर ब्लड लाईनचा बैल आहे. अतिशय गरम रक्ताची पैदाशा बैलाकडून आता चालू एक 2000 प्लस गाय भरून झाली या बैलाकडून आतापर्यंत. शर्यतीसाठी चांगली, शर्यतीसाठी एक नंबर वासरा होते ह्याची. आता आहे काय एखादं आपलं पाळणार याचं वासरू? ह्याची वासर बरेच आहेत. आता दारपोळीचा पिस्टन एक नंबर मध्ये पळतोय आता 2 गतीमध्ये. परत आता समीर भाई चव्हाण मध्ये एक सुंदर म्हणून आहे, मथुरच्या जोडीला असतो तिथं. ह्याच बैलाचं वासर आहे. आणि एक 2 वासर लंपीच्या याच्यात आता वाढली त्याची चांगली एक नंबर पळणारी वासर. अशी बरीच आहेत वासर. आदतला पण भरपूर आहे त्याची वासर आता पळते. मित्रांनो, बैल बघू शकताय. बैलाचं संपूर्ण गोष्टी आता आपल्याला ज्यांना बैलगाडी किंवा या क्षेत्रातील सगळ्या गोष्टी ज्यांना माहिती आहे, बैल हा दाखवायचा म्हटलं तर 4ही बाजूने दाखवणं गरजेचं असतंय. शिंग काय त्यानं उकरून केले, उकरून मोडलेत बघू शकताय. राजा, त्यानंतर इकडं अनेक प्रदर्शनामध्ये जातीवंत आणि अव्वल असा आलेला चंदर, काय सांगचाल? हा बैल जे कर्नाटक मध्ये एक नामांकित बैल होऊन गेला, ते कोंडीचा राजा. त्या राजाच्या भावाचा वासरू आहे. म्हणजे कोडमुर्गचा सोन्याचा सिंग मोडका राजाचा वडील होता, त्या ब्लड लाईन मधला हा बैल आहे. आता दाताला 6 दाते. आपल्याकडे 2 वर्ष झाला. हे पण आदत असतानाच आपण खरेदी केला होता. आता किती, आतापर्यंत किती रेकॉर्ड गायी भरल्यात किंवा काय? ह्याची गाय आता 1300 प्लस आहे. 1300 प्लस झाली. त्यानंतर ना इकडं त्याचं नाव नंद्या. आता 4 दाते आहे. आपल्याकडे एक 1.5 वर्ष झाला हा बैल आहे. हे पण एक आदत असतानाच खरेदी केलेला. गेल्या वर्षीचा या पुशेगावचा चॅम्पियन बैल. पुशेगावचा चॅम्पियन, कोस्या गटामध्ये चॅम्पियन. कोस्या गाठी किती दातीमध्ये होता तेव्हा? आदत होता, आदत मध्ये चॅम्पियन. आता काय झालंय? आता 4 दाते. 4 दाते. यंदा आहे का उतरवणार? यंदा आहे उतरवणार की. ठीक आहे. काय नाव म्हटलं? नंद्या. नंद्या. मित्रांनो, गेल्या वर्षीचा पुशेगाव चॅम्पियन नंद्या. आणि हा आता एक 5 ते 6 महिन्यापूर्वी खरेदी केलेला बैल आहे. सिद्धापूर लाईनचा जे मंगळवेढा रेड्डीचे कैलास लेंगरे काय नामांकित वळ मालक, त्यांच्या जवळ ह्याचा बाप होता. आता पुणे भागात आहे ह्याचा बाप. आणि दाताला काय? आता दाताला 2 दाते. 2 दाते. मोठं माप होईल याचं पण. हा, मोठं होईल. मित्रांनो, बघू शकताय पाठीमागून बैल बघितली आपण. समोरून थोडीशी बैल दाखवण्याचा प्रयत्न करूया. पूर्वीचा काळ होता, जातीवंत नामवंत बैल म्हटलं तर कर्नाटक भागात किंवा लांब जायला लागत होते, परंतु यांच्या दावणीमुळं अनेक बैल या ठिकाणं शेतकऱ्यांना रेतनासाठी मिळू लागली आणि टॉपची बैल मिळू लागली. अशी एक दावण बघू शकताय. वरती बॅनरच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. उत्तम मानसिंग पडतरे, पडतरवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. बैल पाळायची म्हणजे हत्ती जोपासल्यागत सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि ते कोणाच्याही जवळची गोष्ट नाही किंवा कोणाच्याही बसची गोष्ट नाही. अशी एक टॉपची दावण उत्तम पडतरे, पडतरवाडी. बरोबर बघा, इकडे वासरं पण आहेत, जातीवंत वासरं आहेत. ती वासरांबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. येणारा काळ कसं या बैलांच्या पाठीमागे चालवणारी काय ह्याचं काय नाव आहे?
त्याचं काय नाव नाही अजून ते एक 11 महिन्याचा कोंड आहे. हा हा ते आपल्या राजाचीच पैदास आपल्या घरच्या गायचा कोंड आहे. बर 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 मग तो विक्रीसाठी आणला होता. बर 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 विक्रीसाठी. हा हा ठीक आहे, बघू शकताय मित्रांनो विक्रीसाठी कोंडे. का वळूला चालणार का? ओळूला चालणार पण अजून लय लहान आहे. अजून बैल जास्त असल्यामुळे जरा घरी पण एक वासरू एक खरेदी केलेलं आहे आता पंढरपूर मधनं. ते काय आणलं नाही इकडे. शर्यतीसाठी जो असं तर पळू शकतो. शर्यतीसाठी एक नंबर वासरू आहे, एकदम तापट स्वभावाचं. ठीक आहे, ही पण आपलीच आहेत बाकी नाही. ती पाहुण्यांची आहेत ते नाही. ठीक. आणि हा बैल मोठा एवढा? हे बैल इथल्या पुसेगाव मधल्याच पाहुण्यांचा आहे. आपल्याकडे जे पहिला जुना बैल राणा म्हणून हा राणा मोठा बैल होता. राणाच्या पटचा बैल आहे हा. विक्रीसाठीच आहे? विक्रीसाठीच आहे, 7 हाती आता. बरोबर ठीक आहे. हा एक कोंड आता विक्री झालाय राजाचाच. राजाच आहे. हा हो काय. फिरव इकडे. बघा हा एक कोंड विक्री झालेला आहे आता. हो हो फिरव. कुठं दिलाय काय? ही कर्नाटक मध्ये घेतला, रायबाग वाले होती मागाशी. हा हा त्यांनी खरेदी केला 61,000 रुपयाला. चांगला कोंड आहे. हा